माझं नाव अपूर्वा आनंद ठाकूर। माझा मसाल्याचा व्यवसाय आहे। गावाच्या आजूबाजूच्या परिसरातला मी थोडासा अभ्यास केला। तिथले जे एकंदरीत कुटुंब आहे प्रत्येक घरात किमान 4 ते 5 किलो एवढा मसाला लागतो। त्या हिशोबाने आपला मसाला व्यवसाय इथे चालू शकेल असा विचार केला आणि मग आम्ही इथे हे मसाल्याचं मिल सुरू केलं। पालघर जिल्ह्यातील नांदगाव ठाकूरवाडी येथील सौ अपूर्वा ठाकूर यांनी एका स्वप्नाला वास्तव्यात उतरवलं आहे। त्यांच्या अपूर्वाई मसाले या उद्योगाने आज केवळ पालघर जिल्ह्यातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख निर्माण केली आहे। हे यश सिद्ध करतं की जेव्हा स्वप्नांना अथक प्रयत्नांची जोड मिळते तेव्हा कोणतंही ध्येय अवाक्याबाहेर राहत नाही। ह्याआधी मी कला क्षेत्रामध्ये काम करत होते, म्हणजे विणकाम, भरतकाम ह्या प्रकारचे मी क्लासेस घेत होती। त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना अबुधाबी येथे जॉब लागला, तेव्हा आम्ही इथलं सोडून अबुधाबीला गेलो आणि तिथे असताना देखील आमच्या सोबत जे काही मराठी कुटुंब होती त्यांच्या घरगुती फंक्शन वगैरे असले की आम्ही काही पदार्थ बनवायचे आणि मसाले बनवायचे। म्हणून आमच्या असं डोक्यातच होतं की आपण जेव्हा कधी भारतात परत जाऊ तेव्हा आपण हा मसाल्याचा व्यवसाय सुरू करू। आणि कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला इथे यावं लागलं भारतामध्ये आणि अशातच मला उमेद अभियानाबद्दल माहिती मिळाली आणि मग त्यांच्या 2 CRP आल्या, त्यांनी सगळी गटाबद्दल माहिती दिली आणि तो गट तिथे जोडल्यानंतर 2-3 महिलांना एकत्र घेतलं, मसाल्याचा व्यवसाय सुरू केला आणि माझ्या व्यवसायामध्ये वाढ करायची होती आणि त्यातच मला CMEGP योजना म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती मिळाली। पी योजनेतून 10 लाखाचं कर्ज घेतलं आणि सगळी मशिनरी घेतली आणि शेतामध्ये आम्ही आमचं हे युनिट सुरू केलं। अपूर्वा ताईंनी स्थानिक गरजेचं बारकाईने निरीक्षण केलं आणि त्यात काय नाविन्य आणता येईल याचा अभ्यास केला। याच दूरदृष्टीमुळे त्यांनी अनेक दर्जेदार आणि नवीन मसाल्यांची निर्मिती केली। आज त्यांच्या अपूर्वाई मसालेमध्ये तब्बल 22 प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत, जे केवळ चवीलाच उत्तम नाहीत तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत। सुरुवातीला आम्ही लोकल लोकांना आवडेल असा मिक्स मसाला, रेड मिक्स मसाला जो आहे तो बनवायला सुरुवात केली। ज्या मसाल्यामध्ये आमच्या 5 प्रकारच्या मिरच्या आणि 22 प्रकारचे गरम मसाले वापरले जातात। हा लाल मसाला झाल्यानंतर आम्ही आणखीन व्हेरिएशन केले आणि 15 प्रकारचे आम्ही मसाले बनवायला घेतले, जसे चिकन मसाला, मटन मसाला, गरम मसाला ह्या प्रकारचे मसाले बनवले। आणि आमची एक स्पेशालिटी म्हणून काळी मिरी लसूण मसाला आम्ही एक बनवलेला आहे, तो म्हणजे इन्स्टंट मसाला आहे आणि लोकांच्या पसंतीनुसार आम्ही तिखट, कमी तिखट, जास्त तिखट ह्या प्रकारे मसाला बनवायला लागलो आणि लोकांना ते मसाले आवडायला लागले। शिवाय आम्ही आमच्या मसाल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, अगदी नैसर्गिक रीतीने ते मसाले बनवतात आणि आम्ही तेजा, बेडगी, काश्मीरी, पांडी, संकेश्वरी आणि ह्या चांगल्या प्रतीच्या मिरच्या वापरून आम्ही चांगल्या प्रतीचे मसाले बनवतो, त्यामुळे आमच्या मसाल्यांची मागणी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे। शिवाय आम्ही उमेद अभियानात आल्यानंतर अभियानांतर्गत जे काही ठिकाणी स्टॉल्स अवेलेबल होतात ते स्टॉल्स लावले। माझे मिस्टर स्वतः इंजिनियर असून त्यांनी त्यांचा जॉब सोडून ते मला ह्या व्यवसायामध्ये मदत करतात। अगदी मशीन चालवण्यापासून ते सर्व रेकॉर्ड कम्प्युटरवर मेंटेन करण्यापर्यंत माल आणणं नेणं सगळ्या गोष्टींमध्ये ते माझी मदत करतात। 4 महिला माझ्याकडे आता कामाला आहेत, त्या 4 जणींना सुद्धा ह्याच्यातून मदत होते। आता हे जे मसाले आहेत त्याला चांगली मागणी होत आहे, त्यामुळे आम्हाला भविष्यामध्ये हे युनिट जे आहे ते अजून वाढवण्याचा विचार आहे आणि आता आपल्या ह्या अपूर्वा मसाले ह्या उद्योगातून वर्षाकाठी आपला 15 ते 20 लाखाचा टर्नओव्हर आहे आणि आज माझा हा जो काय व्यवसाय उभा आहे त्या व्यवसायाचा उभारण्यामागे उमेदचा देखील हात आहे। शिवाय उमेद अभियानांतर्गत मला स्टॉल लावायला मिळाले, त्यासाठी मी उमेदचे आभार मानत आहे आणि आज उमेद अभियानामुळे मला हे इथे उभं राहण्याची, बोलण्याची जी संधी मिळाली त्यासाठी देखील मी उमेद अभियानाचे आभार मानते।